ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला। 18 डिसेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या राजकीय युतीची घोषणा। आज 24 तासला वरिष्ठ सूत्रांची माहिती। संजय राऊत आणि अनिल परबांनी राज ठाकरेंची घेतली भेट। तिन्ही नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत 40 मिनिटे चर्चा। दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते पुन्हा एकदा भेटणार। मुंबई ठाण्यासह 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। इतर महापालिकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होईल। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संजय राऊतांची माहिती। मनपा निवडणुकांसाठी शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची तोफ धडाडण्याची शक्यता। सांगता सभेसाठी दोन्ही पक्षांकडून मनपाला पत्र। 11 जानेवारीसाठी मनसेचं तर 12 जानेवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अर्ज। महाविकास आघाडीनं मनपा निवडणुकीत एकत्र लढावं अशीच आमची भूमिका। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परबांचं विधान। काँग्रेस हायकमांडसोबत चर्चेचा निर्णय। पक्षश्रेष्ठी घेतील परबांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 160 जागांवर लढणार, तर शिवसेनेला 70 ते 80 जागा देण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना मात्र 125 जागांवर ठाम। 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी दिग्विजय पाटलांची काल तब्बल 11 तास चौकशी। 40 मुद्द्यावर पोलिसांकडून झाडाझडती। 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शीतल तेजवानीचा घेतला ताबा। आज पौढ न्यायालयात हजर करणार। 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या कागदपत्रांची रवींद्र तारूनं विल्हेवाट लावल्याचा संशय। तारूच्या खात्यात 48,000 जमा झाल्याचं उघड। तारूला 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर किडनी विकण्याची वेळ। चंद्रपूरच्या नागबेडमधील धक्कादायक प्रकार। 1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर गेल्यानं शेतकऱ्यानं 8 लाखाला किडनी विकली।